नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली शहरातील जी बहुजनांची जी शाळा मानल्या जाते त्या बहुजनांच्या शाळेमध्ये आपण आहोत. श्री शिवाजी विद्यालय चिखली येथे आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी प्रवेश उत्सव या ठिकाणी विद्यार्थ्यांचा होतोय. कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि कशा पद्धतीनं या शैक्षणिक सत्र या ठिकाणी सुरू होत आहे याचा इत्तंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतो. राजपूत सर आपल्या सोबत आहेत, उपप्राचार्य आहेत आणि अतिशय सुंदर शिस्त या विद्यार्थ्यांना लागावी. आज शाळेचा पहिला दिवस आहे. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागत. आज आपल्या ज्ञान कार्याला आमच्या परिवाराकडून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल आजच्या दिनी? धन्यवाद. आपलेही मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, दलित मित्र समाजभूषण पंढरनाथजी पाटील, स्वर्गीय राधे बोंडे सरकार, दलित मित्र अप्पासाहेब पाटील, या शाळेचे माजी प्राचार्य बाहेकर सर, या सगळ्या लोकांनी या शाळेचा खऱ्या अर्थाने बहुजन समाजाकरता पाया घातला आणि बहुजनांच्या विद्यार्थ्यांकरता हे दालन उभं केलं. आमच्या या संस्थेला, या शाळेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. खऱ्या अर्थाने ही एक आमच्या शिवपरिवाराकरता अभिमानाची बाब आहे आणि 2026-27 शैक्षणिक सत्राचा हा पहिला दिवस. या निमित्त मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांचंही स्वागत करतो. हे सत्र सगळ्यांना अतिशय आरोग्यदायी आणि शैक्षणिक भरभराटीचं जावो अशाही शुभेच्छा व्यक्त करतो. आमची शाळा एक तालुक्यामध्ये, आमच्या संस्थेमध्ये एक उपक्रमशील विद्यालय म्हणून खऱ्या अर्थाने गणल्या गेलेला आहे. याचे सर्व साक्षीदार तुम्ही आम्ही सर्वजण लोक आहोत. विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा विकास आणि हाच आमचा ध्यास, हे आमचं खऱ्या अर्थाने ब्रीद आहे. विद्यार्थ्याची प्रत्येक दृष्टिकोनातून शैक्षणिक प्रगती व्हावी, हे आमच्या विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चेके सर आणि आमची सगळी टीम खऱ्या अर्थाने कार्यान्वित होत असते. त्या अनुषंगाने मी विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि आपल्यासारख्या सुज्ञ मीडियाचं, की ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक काम केलं, आपलेही मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आपल्यालाही या शैक्षणिक सत्राच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी उपप्राचार्य असताना या ठिकाणी शाळेतील भौतिक ज्या सुविधा आहे, भौतिक सुविधा, त्या भौतिक सुविधाच्या संदर्भामधून काही प्रशासनाकडे काही मागणी वगैरे आहे का? निश्चित आहे. या आमची जी बिल्डिंग आहे जवळपास 75 वर्ष झालेलं आहे. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट पण पूर्ण झालेलं आहे. संस्थेकडे त्या स्वरूपात आम्ही मागणी पण केलेली आहे. ही जी या माझ्या लेफ्ट साईडची जी बिल्डिंग दिसते, ही पूर्ण इमारत येत्या वर्षभरामध्ये याचं पूर्ण बांधकाम सुरू होईल आणि एक नवीन सुंदर अशी वास्तू या विद्यालयामध्ये तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल. ते संस्था स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर त्या सर्व गोष्टी सुरू आहेत. निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आमच्या लेवलला सुरू आहे. काही पालक वर्ग सुद्धा इथे आलेले आहेत. काका, तुम्ही कुठून आलात? देऊळगाव उभे. देऊळगाव गुबे. काय नातू आहे का मुलगा? नात किती वर्गाला जातो? 6व्या वर्गाला. बरं, या शाळेमध्ये का टाकलं तिला? शाळा चांगली आहे. हा, ते पाया पक्का झाला पाहिजे ना. भीत किती चांगली घेतली, पाया जर कच्चा असेल तर कसून जाते. ते नाव घेऊन टाकून दिले, पण भेटायचं सरलं, ते पास काढायची, ते कागद न्यायचं. म्हणजे बरं, तुमच्या मनाला काय वाटतंय की बा तुमच्या विद्यार्थिनीने म्हणजे पाल्यांनी या ठिकाणी काय व्हावं? तिच्या आता शिकल्यावर आता ते आता आम्ही काही तुमच्या मनातली इच्छा काय? आम्ही कारण की शिकेलच नाही. आपण या ठिकाणी तुम्ही शिकेल नसाल, पण तुम्हाला असं वाटतंय ना की बा मनातून की आपलं पाल्य या ठिकाणी उंच या ठिकाणी भरारी घेतली पाहिजे, त्याने नाव कमवलं पाहिजे आपल्या गावाचं, आपल्या देशाचं. त्याच्यामुळं मग इथं टाकलं ना. तर आपण सर या ठिकाणी आपलं नाव? शेख महबूब शेख इस्माइल। अच्छा, और कितने साल से अपना ये बच्चा? सर मेरा लड़का पहला 9वीं क्लास में गया अभी, तो वो 5वीं क्लास से यहीं पर था। तो अपन पेट गांव से आए हुए, और ये साल क्या हो गया, ये भी बच्चा बोले क्या बोले अब्बू अपने को 5वीं क्लास से याद है बोले, क्योंकि भैया अपना एनसीसी में गया बोले यहाँ से। तो वानखेड़े सर के माध्यम से वो बहुत अच्छा बन गया अभी। और ये दूसरा भी इसकी भी उमंग थी कि जैसा भाई मैं कहीं आऊंगा करके शिवाजी में। पर क्या बनाना चाहते हैं बच्चे को? क्या ऐसे अपना ख्वाब क्या है? बच्चे को देखो सर, ये शिक्षक वर्ग जो है एकदम लाइक, एकदम 5वीं वर्ग से
तो 10वीं क्लास तक के, क्योंकि मेरा बच्चा पहला 9वीं क्लास तक के गया, अब ये दूसरा 5वीं करेगा। अभी उसका जैसा उसकी चालू है कि जैसा भाई मैं पुलिस बनूंगा या एनसीसी में से आर्मी में जाऊंगा, वो उसके ख्वाब है। अब उसके पीछे पीछे छोटा मेरा लड़का है, तो उसको भी कहना है कि जैसा भाई मैं कुछ ना कुछ भैया के पीछे बनूंगा। आप क्या काम करता? मैं कटलरी की दुकान लगातो सर। मित्रांनो, हे आहे सत्य परिस्थिती, कारण की ग्राउंडची जी भूमिका आहे ती महत्वाची असते आणि आज शाळेचा पहिल्या दिवशी आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी आहे तीच आहे. सर, आपलं नाव? मी विश्वंभर शेळके, अच्छा, कुठून आलात? माजी पंचायत समिती सदस्य सौनवरून. अच्छा, बरं, काय सांगाल, आज कोण आहे तुमच्या इथे? मुलगा आहे, मुलगी इथे का माझा नातू? माझा नातू आहे, अच्छा, हा. किती वर्गाला आहे? तो 6व्या वर्गाला. अच्छा, बरं, काय वाटतंय तुम्हाला ही शाळेच्या संदर्भामधून आज काय सांगणार की शाळा कशी आहे? शाळेच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे एकच की ही शाळा कैलासवासी दलित मित्र पंढरनाथ पाटील साहेब यांनी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये या शाळेची स्थापना केली आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सहवासातून त्यांनी संस्था स्थापन केली आणि ग्रामीण भागामध्ये फिरून गोरगरिबाकडून आणि आपल्या सर्वसामान्य लोकांकडून, जनरल लोकांकडून ज्वारीचे पोते हॉस्टेलच्या मुलांकरता आणि सर्वसामान्य लोकांकडून त्या काळामध्ये यथाशक्ती जी देणगी मिळेल त्या देणगीच्या रूपावर हा एवढं वास्तव उभं केलं. आज याचा आम्हाला अभिमान आहे आणि गर्व आहे. किंवा माझे वडील सुद्धा पंढरनाथ पाटलांचे अनुयायी होते आणि खूप मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आज आपण पाहतो या जगामध्ये जे आधुनिक काळ आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. याचं कारण असं, या शाळेतून हजारो डॉक्टर झालेले आहेत, हजारो इंजिनियर झालेले आहेत, हजारो पदाधिकारी झालेले आहेत. मी सुद्धा पंचायत समिती सदस्य झालो. पाटील साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम त्यामुळे मी मोठा झालो आणि असंच प्रेम या जनतेचं या संस्थेवर राहावं अशी माझी सर्वांना विनंती. आपण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहात, सामाजिक कार्यामध्ये सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे, परंतु आपल्याला काय वाटतं की आपल्या पाल्यांनी या ठिकाणी काय बनावं? मला असं वाटतं पाल्यांनी या ठिकाणी शिक्षण घेऊन, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण जो घेतो ते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो शिक्षण घेतो तो डरकाळी फोडतो, त्याच्यावर अडचण नाही. आणि शिक्षणाला जगामध्ये किंमत आहे. आज ज्याच्याकडे शिक्षण आहे त्याला जगात कुठेही फिरता येतं, बोलता येतं, वागता येतं, राहता येतं, समाजाला दोन गोष्टी सांगता येतात, समाजसेवा करता येते, बुद्ध्यांक चालवता येतो आणि मोठं होता येतं आणि समाजाला मोठं करता येतं. समाजभूषण म्हणून आमचे पंढरनाथ पाटील साहेब ज्यांना समाजभूषण ही पदवी दिली गेली त्याचं कारणच हे. पण त्यांचं शिक्षण कमी होतं तरी त्यांनी खूप मोठं नाव कमवलं आणि ते आज आजरामर झालेत. आम्हाला खूप अभिमान आहे, गर्व आहे. मित्रांनो, हे आहे पालकवर्ग, कारण भाऊसाहेबांनी आणि दलित मित्र पंढरनाथ पाटलांनी जो त्रास या ठिकाणी सहन केलेला आहे त्या त्रासाला कुठेतरी या ठिकाणी नवचैतन्य त्यांच्या या विद्यार्थ्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून निर्माण व्हावं, हाच प्रयत्न या ठिकाणी सर्व मंडळीचा दिसतोय. सर, आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपलं या ठिकाणी शाळेमध्ये आगमन झालेलं आहे, काय सांगाल? काही नाही, आज मुलांसाठी आज पहिला दिवस शाळेचा आणि नवीन उत्साह असतो. त्यामुळे काय आहे की पालकांनी सुद्धा इथं यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे, भेटायला पाहिजे शिक्षकांशी. आणि पहिला दिवस असल्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. मुलंही आणखीन त्यांचं मोटिवेट होतात किंवा आपले आई वडील आपल्याला सोडायला आलेत आणि पहिला दिवस आहे, आज शाळा उघडली. या सर्वांसाठी मी असं म्हणतो की त्यांना आमच्याकडनं, पालकांकडनं, सर्वांकडं शाळेला, विद्यार्थ्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पालकांनाही थोडंसं घरी म्हणजे विद्यार्थ्यांकडून घ्यायला पाहिजे. शिक्षकांनाही आमची जबाबदारी आहे, आम्ही पण त्यांना योग्य प्रकारे आम्ही तर देतोच आमचं जे आहे ते. परंतु विशेषतः म्हणजे मोबाईलचं ॲडिक्टेशन झालं तुमचं, त्यानंतर टी व्ही झाला किंवा थोडंसं फ्रेंड सर्कल, आजूबाजूचं वातावरण, हे सर्व त्या गोष्टी डिपेंड असतात त्याच्यावर. तरी याच्यातून सर्वांना असं एक पालकांना, शिक्षकांना सर्वांची कळकळीची विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांच्या हित लक्षात ठेवून त्या सर्व गोष्टी त्यांना प्रोव्हाइड कराव्या. मित्रांनो, ही आहे सूचना, कारण आपण सुद्धा या ठिकाणी अवताली भोवताली या ठिकाणी वावरत असताना कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांकडे, पाल्यांकडे या ठिकाणी लक्ष द्यायचं, ही एक सूचना त्यांनी सरांनी या ठिकाणी केलेली आहे. तुझं नाव बेटा? हर्षद बिपिन मगर. अच्छा, कुठे राहतो? काजीनगर. हा? काजीनगर. काजीनगर. किती वर्गाला जातोस? 6वी. बरं, काय सांगाल, आज शाळेचा पहिला दिवस आहे, कसं वाटतंय तुला? खूप चांगलं. बरं, काय शिकणार तू शाळेमधून या ठिकाणी? आज शाळेचा पहिला दिवस आहे, काय वाटतंय तुला? शिक्षकांनी काय, कसं कशा पद्धतीने या ठिकाणी शिकावं, काय शिकवायला पाहिजे? आनंददायी शिक्षण. हा. काय बनायची इच्छा आहे तुला उद्याचं शिक्षण झाल्यानंतर तुझं? कलेक्टर. मित्रांनो, हे आहे बहुजनांची शाळेच्या संस्कार. त्याला जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर या ठिकाणी व्हायचं आहे आणि त्याच माध्यमातून
तयारी सुद्धा या शाळेचे शिक्षक वर्ग या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेतोय. ही एक सत्य परिस्थिती आहे. कारण श्री शिवाजी शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रातील 2 नंबरची संस्था या ठिकाणी गणल्या जाते आणि त्याच आधारावर दर्जेदार शिक्षण या शाळेमध्ये दिल्या जाते. या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिनी या ठिकाणी सर्व विद्यार्थी वर्गांना, पालक वर्गांना आणि शिक्षक वृंदांना खूप खूप मनापासून आमच्या परिवाराकडनं शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.